नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये घर बसल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी कशी करायची या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं असेल की बऱ्याच दिवसापासून सोशल मीडिया असो किंवा रेशन दुकानदार यांच्याकडून आपल्याला सांगितलं जात आहे की आपल्या रेशनची ई-के-वाय-सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला इथून पुढे रेशन मिळणार आहे. तर रेशन कार्डची ई-के-वाय-सी घरबसल्या आता कशी करायची आपल्याला सांगण्यात येणार आहे. याच्या अगोदर आपल्याला सांगितलं होतं की आपण स्वतः रेशन कार्ड जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडून मशीनवरून ती ई-के-वाय-सी करून घ्यायचं आहे. परंतु आता शासनाने ही गोष्ट लक्षात घेता एक नवीन ॲप दिलेलं आहे आणि ॲपच्या माध्यमातून ई-के-वाय-सी होते. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं इथं ई-के-वाय-सी करण्यासाठी जे ॲप्लिकेशन शासनाने दिलेलं आहे ते आहे मेरा के-वाय-सी. मेरा ई-के-वाय-सी नावाने असं ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे. हे बघा मेरा ई-के-वाय-सी ॲप्लिकेशन मी स्वतः इथं ओपन केलेलं आहे. तर हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला ही पुढली प्रक्रिया करायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो काय करायचं आपल्याला हे नंतर काय झाल्यानंतर अजून एक जे ॲप जे लागतं आपल्याला ते म्हणजे आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे एक ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. त्याशिवाय ती के-वाय-सी आपली होत नाही याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर मी आता ती तुम्हाला दाखवत आहे प्रोसिजर. तर मित्रांनो अशा प्रकारे मेरा के-वाय-सी हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करत असताना आपल्याला आधारचं ॲप डाउनलोड करा असा एक लोगो येतो. ते आधारचं ॲपसुद्धा आपल्याला ते डाउनलोड करावं लागतं. आता बघा इथं काय आपल्याला लिहून आलं फेस ई-के-वाय-सी असं लिहून आलं फेस ई-के-वाय-सी. तर आपण काय करायचं सिलेक्ट स्टेट पहिल्यांदा सिलेक्ट करायचं इथं जाऊन. स्टेट करण्यासाठी बघा आता महाराष्ट्र मी सिलेक्ट करत आहे. व्हेरिफाय लोकेशन. ठीक आहे, व्हेरिफाय लोकेशनचा आपल्याला एरर येत असेल तर नो प्रॉब्लेम आपण पुढं जाऊ शकता. नंतर जनरेट ओ-टी-पी, एंटर आधार नंबर. इथं विचारतंय की आपला आधार कार्ड नंबर काय आहे? तर आपण काय करायचं आहे आपला सर्वात प्रथम जे आपल्या रेशन कार्डमध्ये हेड ऑफ फॅमिली असतील, जसे आपले वडील किंवा आई असेल तिथे हेड ऑफ फॅमिली, तर त्यांचं नाव इथं पहिल्यांदा टाकून किंवा आधार कार्ड टाकून त्यांची पहिली प्रोसेस करून घ्यायचं आहे आणि नंतर फॅमिलीतील आपण बाकी लोकांची ई-के-वाय-सी करू शकता. तर आता इथं मी बघा एक के-वाय-सी करून दाखवत आहे तुम्हाला. तर आपण ती पाहूया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण 12 अंकाचा जो आधार कार्ड नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. नंतर जनरेट ओ-टी-पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ-टी-पी आपल्या मोबाईलवर बघा असा ओ-टी-पी आपल्याला येऊन जातो. तर मी ओ-टी-पी प्रेस करत आहे आता. ओ-टी-पी प्रेस केल्यानंतर आपण आपला कॅप्चा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे इथं. कॅप्चा बघा व्यवस्थित कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आता मी टाकतो 9. जिथं कॅपिटल तिथे कॅपिटल टाकायचं आहे आणि जिथं स्मॉल लेटर असतील तिथं आपल्याला स्मॉल लेटर प्रेस करायचे आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॅप्चा इनव्हॅलिड होता कामा नये. कॅप्चा आपण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. TQSRY. मित्रांनो कॅप्चा टाकून आपण लॉग इन केल्यानंतर आपलं डिटेल इथं आपल्याला दिसून येतं. सर्व असं डिटेल आपल्याला दिसून येते. बेनिफिशरी डिटेल, त्याचं नाव दिसते आपल्याला. त्यानंतर बघा इथं होम स्टेट दिसतं, कार्ड नंबर दिसतो, होम डिस्ट्रिक्ट, ई-के-वाय-सी अप्रूव्हल, आधार नंबर दिसतो आपल्याला, ई-के-वाय-सी स्टेटस. आता मी इथं कंप्लीट केले असल्यामुळे माझा ई-के-वाय-सी स्टेटस इथं येस आपल्याला वाय दिसत आहे. जर आपलं केला नसेल तर तिथं आपल्याला एन दिसून येतं, नो दिसून येतं. आता आपल्याला बघा इथं काय लिहिलं क्लिकिंग बटन ओपन कॅमेरा टू डू फेस ई-के-वाय-सी. तर फेस ई-के-वाय-सी करण्यासाठी आपण आपली जर नसेल झालं तर इथं असं क्लिक करायचं आहे. इथे ॲक्सेप्ट इथं कन्सेंट लिहून येतो तो ॲक्सेप्ट करायचा आहे आपल्याला. ॲक्सेप्ट केल्यानंतर बघा इथं आधारचा असं एक ऑप्शन ओपन होतो आधारचा आणि आपण इथं ई-के-वाय-सी आपली डन झाली म्हणून सांगण्यात येतं आपल्याला. आता माझी ऑलरेडी झाल्यामुळे बघा सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन विथ ई-के-वाय-सी असा ऑप्शन येतो. तर आपण फेस ई-के-वाय-सीवर क्लिक केल्यानंतर आपला चेहरा दिसतो आणि चेहरा दिसल्यानंतर आपल्याला फक्त डोळे आपले झाक उघड करायचे जेणेकरून ऑटोमॅटिकली आपला फोटो जो आहे तो ॲपमध्ये घेतला जातो. तिथं फोटो काढण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे. फक्त आपल्याला कॅमेरा ओपन झाल्यानंतर फक्त आपले डोळे एकदा झाकून उघडायचे आहेत म्हणजे ब्लिंक करायचे आहेत. त्यानंतर ऑटोमॅटिकली तो फोटो जो आहे तो कॅप्चर होतो आणि अशा प्रकारे आपली ई-के-वाय-सी स्टेटस आहे तो कंप्लीट होतो. आपल्याला मेसेजसुद्धा येतो की ई-के-वाय-सीसाठी आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया केलेली आहे. अशा प्रकारे मंडळी आपण घरबसल्या
मोबाईलवरून आपल्या ई-के-वाय-सी करू शकता. एकदा आपल्या फॅमिली हेडची आधार कार्ड जो हेड असेल त्याची के-वाय-सी झाल्यानंतर आपण आपली स्वतःची ई-के-वाय-सी किंवा घरातील बाकी लोकांची के-वाय-सी करायची आहे. त्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारे आता रेशन कार्ड दुकानावर जायची गरज पडणार नाही, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या के-वाय-सी करताना पूर्ण मदत होईल. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन माहिती करता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.